शेतकऱ्याला स्वप्न पाहण्याचा अधिकार नाही हेच निसर्ग वारंवार दाखवून देतो। यावेळी तर निसर्गाने मर्यादा ओलांडली आणि शेतकऱ्याने स्वप्न का पाहू नये याचीच अनेक उदाहरणं दिलेली आहेत। कुणाचे कापसाचे पैसे येणार होते तर कुणाचे सोयाबीन, तूर, उडदाचे। त्यातून कोणी कर्ज फेडणार होतं तर कोणी वर्षभराचा खर्च भागवणार होतं, तर कोणी मुलांचं शिक्षण, लग्न करण्याच्या तयारीत होतं। अनेकांची अनेक स्वप्न या पाण्यात वाहून गेलेत। हीच स्वप्न डोळ्यासमोर वाहून जाताना पाहून काही शेतकऱ्यांनी थेट आयुष्य संपवण्याचा दुर्दैवी निर्णय सुद्धा घेतलेला आहे। अशीच एक घटना धुळे जिल्ह्यातील कुरखळी येथे घडली। युवराज कोळी या एका युवा शेतकऱ्याने यंदा मोठ्या अपेक्षेने कपाशीची लागवड केली होती। कपाशी पिकासाठी खत फवारणी ही आवश्यक असते, त्यामुळे चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी कपाशीसाठी खर्चही होतो। तोच खर्च युवराज कोळी यांनी देखील केला होता। मात्र सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कपाशीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान पावसामुळे झालं। कोळी यांची 2 एकर कपाशी पूर्णपणे पाण्यात असल्याने ती वाया गेली। फवारणीसाठी गेल्यानंतर कपाशीला आलेली फुलं आणि बोंड सडलेली दिसली, काही गळून पडली होती, त्यामुळे काहीच उत्पन्न हाती लागणार नाही हे डोळ्यासमोर त्यांना दिसत होतं। एकीकडे डोक्यावर कर्जाचं ओझं आणि समोर हातातून गेलेलं पीक, अशा परिस्थितीमध्ये युवराज कोळी यांनी जीव देण्याचा निर्णय घेतला। मोठ्या अपेक्षेने जी कपाशी लावली होती ती जगवण्यासाठी फवारणीचं औषध देखील आणलं होतं। त्याच औषधाची बाटली युवराज कोळी यांनी आपल्या तोंडाला लावली आणि त्याच शेतात आपला जीव त्यांनी सोडला। दुपारी 12च्या सुमारास गावातील रमेश कोळी हे गायीच्या शोधात शेतात गेले असताना त्यांना युवराज कोळी हे बेशुद्ध अवस्थेत दिसून आले। त्यानंतर त्यांनी तात्काळ गावकऱ्यांना याची माहिती दिली आणि थाळनेर पोलिसांना कळवण्यात आलं। या दरम्यान गावकऱ्यांनी त्यांना रुग्णालयात देखील नेलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलं। युवराज कोळी यांनी स्थानिक विकास सोसायटी तसेच महिलांच्या बचत गटांकडून पीक कर्ज घेतलं होतं। उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झाल्याने आणि कर्जफेडीची चिंता मनावर ओझं बनल्याने त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 लहान मुली, 1 मुलगा असा परिवार आहे। धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील ही आत्महत्येची दुसरी घटना या अतिवृष्टीमुळे असून यापूर्वी भाटपूर येथे एका युवा शेतकऱ्याने देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली होती। पावसाचं संकट आल्यानंतर सलग 2 आत्महत्या झाल्याने शेतकऱ्यांच्या मानसिक स्थितीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। अशात सरकारी मदत कधी मिळते, किती मिळते याकडेही बळीराजा आस लावून बसलेला आहे। याच घटनेवर कुरखळी गावचे इतर शेतकरी काय म्हणालेत पहा। काल सकाळी युवराज काशीनाथ कोळी हा शेतात फवारा मारण्यासाठी गेलेला होता। 4-5 दिवसापासून सतत एकसारखा पाऊस चालू होता आणि तो फवारा मारण्यासाठी गेलेला असताना त्याने पाहिलं तर कापसाची बोंड जी आहेत ती सडायला लागलेली आहेत। कापूस पिवळा पडायला लागलाय, लाल पडायला लागलाय। तो विचारात पडला की आता माझ्यावर सोसायटीचं कर्ज आहे, ते कर्ज कसं फेडायचं, परत मुलीचं लग्न आहे, ते मुलीचं लग्न कसं करायचं, या विचारात तो पडला आणि अशा पद्धतीने हताश होऊन त्याने आपली विष प्राशन करून आपली जीवन यात्रा त्याने त्या ठिकाणी संपवलेली आहे। तरी शासनास अशी विनंती आहे की बांधावर जाऊन पंचनामा करून त्या कुटुंबाला जेवढी काही मदत करता येईल तेवढी सर्वतोपरी मदत शासनाने करावी अशी आम्ही शासनास विनंती करीत आहोत। अशा प्रकारे संकटात खचलेल्या आणखीन एका शेतकऱ्याने आपला जीव दिलाय। महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यातून अशा अनेक आत्महत्येच्या घटना समोर येत आहेत। हे थांबणं आवश्यक आहे। जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाला शेतकऱ्याने खचून न जाता धीर धरावा आणि पुन्हा उभारी घेण्यासाठी प्रयत्न करावेत। सरकारकडूनही पुढे जाऊन नक्कीच मदत होऊ शकते ही अपेक्षा देखील आहे आणि हीच अपेक्षा ठेवून असे विचारही मनात आणू नयेत एवढीच अपेक्षा व्यक्त केली जाते। मात्र अतिवृष्टी, शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान हे त्यापेक्षाही मोठं आहे, त्यामुळे असे अनेक विचार अनेक शेतकऱ्यांच्या मनात येताना दिसत आहेत। मात्र सरकारने हे विचार, या घटना थांबवाव्यात हीच अपेक्षा सर्वांकडून व्यक्त केली जाते। एकूणच ही घडलेली दुर्दैवी घटना याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।